नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर उमा रेळे। मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना डॉक्टर उमा रेळे यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर उमा रेळे या मुंबईतील नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य आहेत। महाराष्ट्राचे औद्योगिक मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना भारतीय शास्त्रीय नृत्य विशेषतः भरतनाट्यम क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान केला आहे। 2001 मध्ये त्यांनी नायकाज हिरोइन्स ऑफ इंडियन क्लासिकल डान्स या विषयावर डॉक्टरेट संशोधन पूर्ण केले। नेक्स्ट आहे, संजय मुखर्जी कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत? तर याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल। मार्च 2024 मध्ये संजय मुखर्जी यांची पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 1989 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। नोव्हेंबर 2017 मध्ये संजय मुखर्जी यांची गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? तर किरण रिजिजू यांना देण्यात आलेला आहे। मार्च 2024 मध्ये पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रिजिजू यांना त्यांच्या विद्यमान पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या व्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार दिला आहे। नेक्स्ट आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप सुरू केले आहे? तर नो युअर कॅन्डिडेट हे ॲप सुरू केलेले आहे। मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने नो युअर कॅन्डिडेट म्हणजेच KYC ॲप लॉन्च केले आहे। या ॲपद्वारे मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड कळू शकतो। हे ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे। मतदारांना मतदान करण्यापूर्वी उमेदवारांची सर्वसमावेशक माहिती मिळावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा या ॲपच्या लॉन्चचा उद्देश आहे। उमेदवारांनी त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड 3 वेळा वर्तमानपत्रात आणि दूरदर्शनवर उघड करणे आवश्यक आहे। नेक्स्ट आहे, पोलिश ग्रांप्रीमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे अखिल शेवरान आणि अनिश भानवाला। मार्च 2024 मध्ये नेमबाज अखिल शेवरान आणि अनिश भानवाला यांनी पोलिश ग्रांप्रीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। पोलिश ग्रांप्री पोलंडमध्ये आयोजित केली जाते। भारतीय रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी पोलिश ग्रांप्रीमध्ये 2 सुवर्ण पदकांसह एकूण 6 पदके जिंकली आहेत। अखिल शेवरानने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत 468.4 गुणांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे? तर CP राधाकृष्णन यांना देण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना तमिलिसाई सौंदरराजन यांच्या जागी तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे। यापूर्वी तमिलिसाई सुंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। पुदुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या अतिरिक्त जबाबदाऱ्याही ते सांभाळतील। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये भारतात जागतिक अध्यात्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी। भारतातील जागतिक अध्यात्म शिखर परिषद 17 मार्च 2024 रोजी हैदराबाद तेलंगणा येथे संपन्न झाली। हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कान्हा शांतिवनम हैदराबाद तेलंगणा येथे आयोजित करण्यात आले होते। परिषदेची थीम होती एंटरपेस ते वर्ल्ड पीस। कान्हा शांतिवनम हे नानपा संस्था हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे मुख्यालय आहे। कान्हा शांतिवनम हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे। नेक्स्ट आहे, DHL ग्लोबल कनेक्टेडनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर भारताचा क्रमांक 62वा आहे। मार्च 2024 मध्ये DHL ग्लोबल कनेक्टेडनेस इंडेक्स जारी करण्यात आला। या निर्देशांकानुसार भारताच्या स्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे, जी जागतिक अर्थव्यवस्थेतील तिची वाढती भूमिका दर्शवते। 2022 मध्ये 67व्या क्रमांकावरून भारताने 2023 मध्ये 62व्या क्रमांकावर प्रगती केलेली आहे। जागतिक व्यापार, भांडवली प्रवाह, माहितीची देवाणघेवाण आणि लोकांची हालचाल यामध्ये भारताची वाढती एकात्मता अधोरेखित करते। सिंगापूर, नेदरलँड्स आणि आयर्लंड हे सर्वाधिक जोडलेले देश म्हणून जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहेत।
जे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्यामध्ये त्यांचा मजबूत सहभाग दर्शवतात। नेक्स्ट आहे अलीकडेच AI गेमिंग एजंट सीमा कोणी सुरू केला आहे? तर गुगल डीप माइंडने सुरू केलेला आहे। सीमाचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, स्केलेबल इंस्ट्रक्शनल मल्टीवर्ल्ड एजंट। मार्च 2024 मध्ये गुगल डीप माइंडने आपला नवीन AI गेमिंग एजंट सीमा लॉन्च केला आहे। व्हिडिओ गेम खेळण्यासाठी अधिक मानवी दृष्टिकोन आणण्यासाठी सीमाची रचना करण्यात आली आहे। सीमाला विविध व्हिडिओ गेम्सचे प्रशिक्षण देण्यासाठी गुगलने गेम डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे। गुगल डीप माइंडने 9 वेगवेगळ्या व्हिडिओ गेम्सवर सीमाची चाचणी घेण्यासाठी 8 गेम स्टुडिओसह सहयोग केले आहेत। नेक्स्ट आहे शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर तमिळनाडू हे राज्य अव्वल ठरलेले आहे। मार्च 2024 मध्ये वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया आणि ट्रॅफिकने बेकायदेशीर वन्यजीव व्यापार शार्क ऑफ इंडिया अहवाल जारी केला आहे। या अहवालानुसार जानेवारी 2010 ते डिसेंबर 2022 दरम्यान जवळपास 16,000 किलो शार्क पंख जप्त करण्यात आले। या अहवालानुसार शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात तमिळनाडू राज्य अव्वल ठरले आहे। एकूणपैकी 65% शार्क शरीराच्या अवयवांचा अवैध वापर तमिळनाडूमध्ये झाला आहे। त्यापाठोपाठ कर्नाटक, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र यासारख्या इतर राज्यांचा क्रमांक लागतो। शार्कच्या शरीराचे भाग सिंगापूर, हाँगकाँग, श्रीलंका आणि चीनमध्ये निर्यात केले गेले। नेक्स्ट आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। IQAir या स्वित्झर्लंड आधारित संस्थेने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार नवी दिल्ली हे 2018 पासून सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे। दिल्लीचे PM 2.5 पातळी 2022 मध्ये 89.1 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर वरून 2023 मध्ये 92.7 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पर्यंत वाढली आहे। दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशची राजधानी ढाका ही राहिलेली आहे। नेक्स्ट आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर याचे उत्तर आहे बेगुसराय, बिहार। IQAir या स्वित्झर्लंड आधारित संस्थेने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार बिहारमधील बेगुसराय हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे। अहवालात असे नमूद केले आहे की जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित 100 ठिकाणांपैकी 83 ठिकाणे हे भारतातील आहेत। गुवाहाटी दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आणि मुल्लानपूर म्हणजे पंजाब राज्यातील हे 4थ्या क्रमांकावर राहिलेले आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतासाठी पहिले गेमिंग इन्क्युबेटर लॉन्च करण्याची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे क्रॉफ्टन इंडिया। क्रॉफ्टन इंडियाने देशातील पहिले गेमिंग इन्क्युबेटर लॉन्च केले आहे। जगातील आघाडीच्या गेम डेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या क्रॉफ्टनने गेम डेव्हलपमेंटसाठी अशा प्रकारचे पहिले इन्क्युबेटर जाहीर केले आहे जे संकल्पनेच्या टप्प्यापासून विकासाला अनुमती देईल। क्रॉफ्टन इंडिया हे इन्क्युबेटर प्रोग्रामचे प्रमुख अनुज सहानी हे आहेत। नेक्स्ट आहे मानवी तस्करी नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे? तर रेल्वे संरक्षण दलासोबत करार केलेला आहे। मार्च 2024 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे संरक्षण दल यांनी मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे। मानवी तस्करीच्या 70% प्रकरणांमध्ये महिला आणि मुलींचा समावेश आहे। या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव प्रदान करणे हा आहे। रेल्वे नेटवर्कचा वापर तस्करीसह महिलांवरील कोणत्याही अत्याचारासाठी होणार नाही याची RPF खात्री करणार आहे। नेक्स्ट आहे भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आयर्लंड। मार्च 2024 मध्ये भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी आयर्लंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी सत्ताधारी फाईन गेल या पक्षाचे नेतेपदही सोडले आहे। 2017 मध्ये लिओ वराडकर हे देशातील पहिले खुलेआम समलैंगिक पंतप्रधान आणि हे पंतप्रधान पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती बनले होते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।